नमस्कार. आजच्या या विशेष विश्लेषणामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याने सध्या महाराष्ट्रातील शैक्षणिक क्षेत्रात चांगलीच खळबळ उडवून दिली आहे. सकाळ वृत्तपत्राने नुकताच एक सविस्तर अहवाल प्रसिद्ध केलाय जो शालेय निकालाच्या प्रक्रियेतील एका अतिशय महत्त्वाच्या धोरणात्मक बदलावर प्रकाश टाकतो. वर्षानुवर्ष चालत आलेली निकालाची पद्धत आता मुळापासून बदलणार आहे आणि याचा थेट परिणाम विद्यार्थी, पालक आणि अर्थातच आपल्या शिक्षकांवर होणार आहे. चला तर मग वेळ न दवडता या नव्या नियमाच्या खोलात जाऊया. सुरुवात करूया. 1 मेचा नवा नियम आणि निकालाच्या दिवसाचे बदलते स्वरूप. आता इथे एक मोठा विरोधाभास आपल्याला पाहायला मिळतो. ऐतिहासिकदृष्ट्या बघायला गेलं तर निकालाचा दिवस म्हणजे काय, तर शाळेत जायचं आणि हातात फक्त एक प्रगती पुस्तक म्हणजेच आपलं रिपोर्ट कार्ड घेऊन घरी यायचं. त्यात फक्त विषय आणि गुण असायचे, बरोबर. पण आता चित्र पूर्णपणे बदलणार आहे. नवीन नियमानुसार जर पालक किंवा विद्यार्थ्यांना गुणांबाबत कसलीच शंका असेल तर त्यांना प्रत्यक्ष पेपर म्हणजेच विद्यार्थ्याची मूळ उत्तरपत्रिका थेट पाहता येणार आहे. हा खरोखरच एक प्रचंड मोठा बदल आहे. पूर्वी आपल्याला फक्त अंतिम निकाल दिसायचा, पण आता त्या निकालापर्यंत पोहोचण्याची संपूर्ण प्रक्रियाच पालकांना पाहण्यासाठी खुली होणार आहे. आता वळूया पुढच्या भागाकडे. समन्वयाचा दृष्टिकोन आणि सरकारची आदर्शवादी उद्दिष्टे. कोणत्याही नव्या नियमामागे नक्कीच एक विशिष्ट हेतू असतो आणि पुणे शिक्षण संचालनालयाने हे पाऊल उचलताना अत्यंत उदात्त उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवली आहेत. या पत्रातील हा थेट संदर्भ बघा, जो खूप काही सांगून जातो. प्रत्येक विद्यार्थ्याच्या वैशिष्ट्यपूर्ण क्षमता शोधणे, ओळखणे आणि त्या विकसित करण्यासाठी प्रयत्न करणे. थोडक्यात सांगायचं तर शिक्षण विभागाला आता केवळ पाठांतर करून मिळवलेले गुण या पलीकडे जायचंय. उत्तरपत्रिका पाहून विद्यार्थ्याला नक्की कोणती संकल्पना समजली आहे आणि कुठे नेमकी अडचण येतेय हे आता शिक्षकांसोबतच पालकांनाही अगदी स्पष्टपणे समजेल, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. तर या धोरणाचे अपेक्षित फायदे नेमके काय आहेत? बघा, उत्तरपत्रिका प्रत्यक्ष पाहिल्यामुळे विद्यार्थ्यांच्या संकल्पनात्मक समजेचे अचूक निदान करणं शक्य होईल. म्हणजे प्रगतीचं मोजमाप आता फक्त मार्कवर न होता विद्यार्थ्यांच्या कौशल्यांवर होईल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा पालक स्वतः उत्तरपत्रिका पाहतील तेव्हा घरी कसा आणि किती सराव घ्यायचा हे त्यांना अधिक चांगलं समजेल. यामुळे अभ्यासाच्या सवयींमध्ये पालकांचा सक्रिय सहभाग वाढेल आणि साहजिकच शिक्षक आणि पालकांमध्ये एक सततचा सकारात्मक संवाद सुरू राहील. हे सगळं ऐकायला खूप छान आणि आदर्श वाटतंय ना? पारदर्शकता तर नेहमीच चांगली असते, पण थोडं थांबूया. कागदावर जेवढं हे सोपं आणि उदात्त दिसतंय तेवढं ते प्रत्यक्षात आणणं खरोखर सोपं आहे का? ह्या पारदर्शकतेची प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना जमिनीवरील वास्तवात नक्की काय किंमत मोजावी लागणार आहे, हा खरा प्रश्न आहे. आणि इथूनच सुरू होतो खरा प्रश्न. शिक्षकांवरील कामाचा ताण, एक प्रशासकीय आव्हान. इथे आपण एका अत्यंत कळीच्या आणि आव्हानात्मक वास्तवाकडे वळतो. सकाळच्या अहवालानं एका अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यावर लक्ष वेधलंय आणि तो म्हणजे या नव्या नियमाचा सर्वात मोठा फटका थेट आपल्या शिक्षकांना बसणार आहे. आता हे गणित थोडं समजून घेऊया. कल्पना करा, एका वर्गात 50 विद्यार्थी आहेत आणि एका पालकाने जर आपल्या पाल्याचे सर्वच्या सर्व विषयांचे पेपर पाहण्याची मागणी केली तर काय होईल? शिक्षकांना प्रत्येक पेपर शोधून तो दाखवावा लागेल. एका पालकाला सर्व पेपर दाखवायचे म्हटले तर किती वेळ जाईल याचा आपण कोणताही अंदाज लावू शकत नाही. एक पालक गुणिले सर्व विषय बरोबर वेळेचा अनिश्चित अपव्यय. त्यात जर अनेक पालकांनी ही मागणी केली तर शिक्षकांचा संपूर्ण दिवस केवळ पेपर दाखवण्यातच जाईल. या प्रचंड प्रशासकीय ताणामुळे त्यांच्या इतर महत्त्वाच्या कामांवर गंभीर परिणाम होईल. आणि यातूनच निर्माण होतो पुढचा मुद्दा, पालक शिक्षक वादाचा धोका. जेव्हा पारदर्शकता संघर्षाला आमंत्रण देते. या प्रशासकीय ताणाव्यतिरिक्त अहवालाने आणखी एका अत्यंत गंभीर धोक्याकडे बोट दाखवले आणि तो म्हणजे पालक आणि शिक्षक यांच्यातील थेट संघर्षाचा धोका. जेव्हा कोणतीही मध्यस्थी नसलेली पारदर्शकता येते तेव्हा मतभेद होण्याची शक्यता आपोआप वाढते. एखादं उत्तर बरोबर आहे की चूक किंवा या प्रश्नाला एवढेच गुण का दिले यावरून वर्गातच वाद निर्माण होऊ शकतात. आणि याचा सर्वात दुर्दैवी परिणाम काय, तर अहवालात अतिशय स्पष्ट शब्दात म्हणलंय, शिक्षकांवरील विश्वास उडण्याची शक्यता. शिक्षण व्यवस्था ही प्रामुख्याने परस्परांवरील विश्वासावर उभी असते. जर प्रत्येक गुणावरून आणि उत्तरावरून वाद होऊ लागले तर हा मूलभूत विश्वासच डळमळीत होण्याची मोठी भीती आहे. तर आता आपण या विश्लेषणाच्या अगदी शेवटाकडे आलो आहोत. शिक्षण संचालनालयाचा उद्देश नक्कीच विद्यार्थ्यांच्या भल्याचा आणि सर्वांगीण विकासाचा आहे. पण सकाळच्या अहवालाने समोर आणलेल्या शिक्षकांवरील प्रचंड ताण आणि वाढत्या संघर्षाचं वास्तव आपण अजिबात नाकारू शकत नाही. मग आता प्रश्न हा उरतो
ही संपूर्ण पारदर्शकता खरोखरच घर आणि शाळा यांच्यात एक संवादाचा सेतू बांधेल, की मग शिक्षकांवरील कामाचा ताण आणि मतभेदांमुळे ती वर्गालाच एका रणांगणात बदलून टाकेल? या धोरणाचे खरे परिणाम काय होतील हे येणारा काळच ठरवेल. आजच्या या विश्लेषणामध्ये सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. या महत्त्वाच्या विषयावर नक्की विचार करा.